आपल्यासोबत सुधीर भाऊ मुनगंटीवार आहे. भाऊ काय सांगणार, अमित शहांना देवेंद्र फडणवीस यांची ताकद बनू द्यायचं नाही, एकनाथ शिंदे यांना बनू द्यायचं आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं. यावर तुमची काय? काही बोलतात या वाक्याचा अर्थ आहे का काही? असं अमित भाईंसारख्या एका सर्वोच्च नेत्यांच्या बद्दल असं बोलणं, कमीत कमी मला वाटतं काही राजकीय मर्यादा असतात. अमित शहा साहेबांचं नेतृत्व किती मोठं आहे, असं सूर्याला बोट दाखवण्याचा प्रकार कोणी करू नये. अतिशय अमित शहांचं संघटन कौशल्य, अमित शहांचं तुम्ही लोकसभेत भाषणं ऐकली, तर्कसंगत त्यांचे निर्णय क्षमता, आणि आपण असं त्यांना असं म्हणायचं, मला वाटतं की हे योग्य नाही. विरोधक या अधिवेशनामध्ये विरोधक बोलत नाही, पण तुम्ही सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आहे, तुम्ही सुद्धा सत्तेमध्ये आहे. नाही तर मी सत्तेतच आहे, सत्ताधाऱ्यांना धारेवर कुठं? जनतेचे प्रश्न मांडणं म्हणजे विरोधाची भूमिका आहे का? जिथं आवश्यक असेल तिथं सरकारची बाजू घेतो, पण जिथं जनतेचे प्रश्न आहे, सर्वसामान्यांचे प्रश्न आहे, ते तर मांडावे लागतील. त्याची शपथच आम्ही घेतो ना. आता सर्वसामान्यांचेही प्रश्न मांडायचे नाही. हा आपला भाग हा विनोबा भावेंचाच आहे, त्यांचाच विचार आहे, पण मौनम सर्वार्थ साधनम असं सांगण्याची आवश्यकता नाही आहे. भाऊ, अधिवेशन एका हप्त्याचंच आहे, परंतु मराठवाड्याचे या अधिवेशनामध्ये मुद्दे जास्त मांडण्यात येत आहे. विदर्भाच्या मुद्द्यावर कोणी मंत्री असो की आमदार असो कोणीच लक्ष देत नाही, गप्प बसलेले आहे. मी स्वतः मांडतोय मुद्दे, वैधानिक विकास मंडळाचे मुद्दे मांडले, त्या संदर्भात आमदारांच्या सह्यांचं निवेदन केलं, अमित भाईंना भेटायला चालू आहे, धानाचा बोनसचा मुद्दा मी मारला, उमेदचा मांडला, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आदिवासींच्या MIDCs व्हाव्या असे यासाठी मुद्दे मांडले. रोज तर मुद्दे मांडतोय, विदर्भाचा आवाजच भुगन करतोय. तुम्ही मांडले पण बाकीचे जे मंत्री आहेत ते मांडत नाही. मग त्यांना विचारायचं, तो प्रश्न मग विचारायचा कमाल आहे. आणि उद्धव ठाकरे म्हणाले की देशोन्नतीमध्ये काम करायचं आणि पगार मागायला दुसऱ्या वर्तमानपत्रात जायचं, असं कसं होईल? उद्धव ठाकरे म्हणाले की जो महाराष्ट्रात विदर्भाचा भाग जो आहे महाराष्ट्रामध्येच येतो, यावर तुमची काय भूमिका? कोण म्हणाले? उद्धव ठाकरे काय म्हणाले? विदर्भ हा महाराष्ट्राचाच भाग आहे. हो ना. आता दोन हात आमचे आहे, आता दोन हात आहे तर उजव्या हातागा आणि डाव्या हातागा इजा होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे की नाही? हा महाराष्ट्राचाच भाग आहे आज आत्ता. पण उद्धव साहेबांनी काय केलं? वैधानिक विकास मंडळ होऊ नये याचा प्रयत्न केला. का अन्याय केला विदर्भावर? म्हणजे तुम्ही मुंबईमध्ये 11 लाख कोटीचे कामं करा आणि विदर्भामध्ये जर काही छोट्या छोट्या गोष्टींसाठी पैसे पाहिजे ते देणार नाही, असं कसं होईल? भाग महाराष्ट्राचाच आहे, नकाशात महाराष्ट्राचाच विदर्भ आहे, पण शेवटी हा विदर्भ आहे. देशोन्नतीकरिता रिपोर्टर स्नेहा बोगे, नागपूर.